नमस्कार सगळ्यांना. कशा आहेत सगळे? मस्त मजेत ना? मी पण खूप मस्त मजेत आहे. तर पहिल्यांदा सगळ्यांना मी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते सगळ्यांना. मस्तपैकी आज सकाळ सकाळ पावसाने खूप चालू केलेला आहे. सोसायटीचा आपला 15 ऑगस्टचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे 8 वाजता जाहीर केलेलं होतं की मॅसेजवर 8 वाजता आपण सेलिब्रेट करणार आहोत. पण 8 वाजता कोणीच नाही आले. आता जवळजवळ 8:45 होत आलेले आहेत, कारण पावसाचं सकाळी पावसाने खूप चालू केलेलं आहे. त्यामुळे सकाळी लाईट पण नव्हती, जवळजवळ पहाटेपासून लाईट नव्हती आमच्याकडे. त्यामुळे काही गाणी लावली नाहीत तर काय मजाच नाही, म्हणून त्यामुळे काही चालूच नव्हतं केलेलं गाणी वगैरे. त्यामुळे आता सगळेजण खाली गेलेले. तर रुद्र खाली गेला आहे, पप्पा त्याचे खाली गेलेले आहेत. मी पण मस्त अशी रेडी झालेली आहे. साडी घालणार होते पण म्हटलं नको, पाऊस आहे त्यामुळे सगळं खराब होणार आणि टाईम पण जाणार माझा खूप. आता म्हणलं साडी नको घालायला, मस्तपैकी ड्रेस लावला आणि कपडे वगैरे सगळी धुवून झालेले आहेत, निम्मी कामं झालेले आहेत. परत खाली बसून वरती येऊन काम करायला इच्छा उरत नाही, म्हणून अर्ध काम मी उरकूनच जात असते. आल्यानंतर फक्त जेवण बनवायचं. आज पण स्पेशल बेत आहेत, नक्की बघा हां. चला आता खालचा व्लॉग तुम्हाला कंटिन्यू करते आणि रुद्राचं आपलं नेहमीप्रमाणे स्पीच पण आहे. चला मग बाय. इकडे मी खाली पोचलेलेच होते, तर खाली बऱ्यापैकी थोडे थोडे जमा झालेले होते आणि पावसाने तर चालू केलेलंच होतं. त्यामुळं रांगोळी काढण्याचं काम नेहमीप्रमाणे माझ्याकडे होतं. तर रांगोळी काढली, पण थोडीशीच काढली, वरती फुलांची काढली आणि खाली रांगोळी काढली. म्हटलं काही पावसाने राहणार नाही, त्यामुळे जास्त काही काढलीच नाही रांगोळी. आणि मग अशा तऱ्हेने मग परत आमचा ध्वजारोहणासाठी सगळे उठून उभा राहिले. झेंडा फडकवायचा होता आपल्या. मस्तपैकी नारळ वगैरे फोडतात, झेंडा फडकवतात आणि मग राष्ट्रगीताला सुरुवात. सत्तेच्या अगोदर आपला देश स्वातंत्र्यात म्हणजे इंग्रजांच्या सत्तेमध्ये होता आणि ती इंग्रजांची सत्ता 1947 साली गेली आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. तर पुढच्या वर्षी मी आपल्याकडनं अशी अपेक्षा करतो, त्यातल्या सर्व मुलांनी आपल्या येणाऱ्या 26 जानेवारीला काहीतरी देशभक्ती 4 शब्द बोलावेत. आणि आज या ठिकाणी आपल्याला 15 ऑगस्ट स्वातंत्र्यानिमित्त सोसायटीमध्ये नाश्ता ठेवला आहे. तरी सर्व मुलांनी नाश्ता करून घ्यावा आणि पुढच्या भाषणाची तयारी करावी. रुद्र स्पीच बोलत असताना थोडंफार मध्ये अडकला, त्यामुळे त्याचा मूड थोडा खराब झालेला होता. पण म्हटलं जाऊ दे, कधीतरी चालतं असं. आणि त्याच्यानंतर मग सगळेजण आम्ही नाश्ता वगैरे करून असं मस्त अशा गप्पा मारत बसलेलो होतो, कारण खूप दिवस झाले पावसामुळे आमचं काय भेटणं बोलणं होतच नाही. त्यामुळे जेवण आता आपलं बऱ्यापैकी रेडी झालेलं आहे. इकडं पण एक आमटी उकळते, इकडं कुकर लावलेला आहे. मस्तपैकी जेवण आपलं बऱ्यापैकी रेडी आहे. आणि बाळ आमचं काय खातंय? बाळ आमचं लागले खायला सँडविच. अपेक्षा वहिनीने दिलेला आहे. तर असा काय मेनू बनवला की शेजारी पाजारी आम्हाला येत असतो आणि आम्ही पण देत असतो, हो ना. हळूहळू खा, खेळायला जायच्या गडबडीने बघा कसं चाललंय. तोबरा भरायचं, व्यवस्थित खा. खाली नाश्ता केलेला होता, त्यामुळे जास्त काही भूक नव्हती. त्यामुळे जवळजवळ आम्ही 1 वाजता जेवायला बसलेलो होतो. आणि रुद्राचे पप्पा रुद्र पण खाली क्रिकेट खेळायला, सगळ्यांना सुट्टी असते त्यामुळे क्रिकेट खेळायला सगळे खाली होते. त्यामुळे जवळजवळ 1-1.5 वाजता आम्ही जेवायला बसलो होतो. मस्त अशी स्पेशल आम्ही मिसळ बनवलेली होती आणि मोड आलेल्या पावट्याची मस्त अशी आमटी बनवली. मस्त असा दिवसभराचा आमचा व्लॉग गेला आणि दिवसभराचं शूट काहीच घेता नाही आलं. त्याच्यानंतर जेवणानंतर आम्ही आराम केला आणि नंतर रुद्राच्या पप्पांची होती मीटिंग खाली. आणि पूर्ण दिवसभराचा व्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.